Good evening, students. Good evening, ma'am. Dear students, today we will talk about the format of English question paper. So first question is do as director. Whole question is 8 marks. त्यामधला आपण आता पहिला बघणार आहे. पहिला आहे complete the following words by using correct letters. इथं दिसतंय तुम्हाला complete the following words using the correct letters. तर यामध्ये तुम्हाला एक समजा एक मराठीचे एक्झाम्पल देते. उदाहरणार्थ एक शब्द आहे स म ई. तर हे 3 शब्द आहेत. तर त्यामध्ये समजा म मिस असेल तर तुम्ही काय लिहिणार तो पूर्ण तिथं फिलअप करणार भरणार. तसंच इंग्लिशमध्ये इथं तुम्हाला 4 शब्द असतील. मग 4 मध्ये तुम्हाला उदाहरणार्थ एक एक्झाम्पल देते बी आर ए मिस असेल आणि व्हीई पुढे दिलेलं असेल तर ए तुम्हाला तर फिल इन द ब्लँक्स मध्ये भरायचे. असे 4 शब्द 2 मार्क्सला असतील. आता सेकंड क्वेश्चन जो आहे तो पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. ते कुठे आहे इथे. मग यामध्ये तुम्हाला काय करायचे पुट द अल्फाबेटिकल वर्ड्स. त्यामध्ये ए बी सी डी तुम्हाला माहिती आहे ना पहिला ए येतो बी येतो त्याप्रमाणे ते शब्द दिलेले असतील. मग त्याच्या शब्दामध्ये समजा पहिल्यांदा इथे असं दिलेलं आहे ऍम्फिबियस नंतर न बोनफायर रूमर. मग त्यामध्ये तुम्ही ना अट्रॅक्टिव्ह हा जर शब्द असेल तर तो ए वाला शब्द पहिला घ्यायचा आहे मग बी वाला घ्यायचा आहे मग सी असं अल्फाबेटिकल प्रमाणे हे लावायचंय. आता आपण हे कशाबद्दल बोललो आपण अल्फाबेटिकल वर्ड्स. आता तिसरा जो शब्द असेल पंक्च्युएशन द फॉलोइंग सेंटेन्सेस ते कुठे इथं. आता हा सुद्धा 2 मार्क्सला असेल आणि पंक्च्युएशन द फॉलोइंग सेंटेन्सेस हा सुद्धा 2 मार्क्सला आहे. त्यामध्ये तुम्हाला एक सेंटेन्स दिलेला असेल फॉर एक्झाम्पल हाऊस दॅट सेड नथू. तर आता जो एच असेल ना तर तुम्हाला पहिल्या पंक्च्युएशन मध्ये पहिलं जे लेटर असेल ना ते तुम्हाला स्मॉल लेटर्स मध्ये दिलेलं असेल ते तुम्ही सुरुवातीला कॅपिटल करायचे. नंतर ना ते सेंटेन्स बघायचं अफर्मेटिव्ह आहे इंटरॅगेटिव्ह आहे. मग त्याला जर डबल इन्व्हर्टेड कॉमा असेल तर डबल इन्व्हर्टेड कॉमा क्वेश्चन मार्क असेल एक्सक्लेमेटरी मार्क्स असेल ते इथं फिलअप करायचे. आता पुढचा क्वेश्चन आहे त्याच्यामधलाच मेक 4 वर्ड्स युझिंग लेटर्स इन द वर्ड. तो कुठे आता इथं काय क्वेश्चन मेक 4 वर्ड्स युझिंग लेटर्स इन द वर्ड्स. मग यामध्ये ना एखादं तुम्हाला लेटर दिलेला असेल एखादा शब्द फॉर एक्झाम्पल सक्सेस हा शब्द दिलेला असेल किंवा सक्सेसफुल असे शब्द दिलेला असेल. मग त्याच्या मध्ये तुम्ही काय करायचंय 3 शब्द असे जुळतील असे शब्द तयार करायचे. आता हे झालं मग नंतर ना क्वेश्चन 5 सुरू होईल. क्वेश्चन 5 जो आहे तो काय आहे राईट रिलेटेड वर्ड्स ऍज शोन इन द फिगर. मग आता इथे तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे. मग चार्ट मध्ये तुम्हाला एक शब्द दिलेला आहे इथं गार्डन. तर गार्डनशी संबंधित शब्द लिहायचे तुम्हाला. उदाहरणार्थ गार्डन कसं असतं बिग असतं त्यामध्ये काय फ्लावर असतात असं फिलअप करायचं इथं. हा पण तुम्हाला किती मार्क्सला असणार आहे 2. त्याच्यानंतर आपण बघतोय क्वेश्चन 5. क्वेश्चन 5 झाला आपला. आता आपण बघतोय क्वेश्चन 6. क्वेश्चन 6 कुठे आहे इथे. क्वेश्चन 6 काय आहे कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स ऍट 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड्स. कोणता प्रश्न आहे हा कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ द नाउन ऍट 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर प्रिव्हियस वर्ड. मग यामध्ये तुम्हाला ऍडजेक्टिव्ह दिलेले असतील कधी नाउन्स दिलेलं असेल कधी वर्ब दिलेलं असेल आणि कधी ऍडवर्ब दिलेलं असेल. तर मग पहिला शब्द आपण समजा रॅट असेल समजा नाऊन आहे आणि तिथं रॅट असेल तर शेवटला शब्द काय टी. मग टी पासून दुसरा शब्द अशी वर्ड चेन म्हणजे एक साखळी त्याची बनवायची. तिथपर्यंत झाला. आता आपला हा क्वेश्चन 1 पूर्ण कम्प्लीट झाला इथपर्यंत. आता क्वेश्चन 1 मधलाच आपण बघणार आहोत क्वेश्चन बी डू ऍज डायरेक्टेड. मग त्याच्यामध्ये असणारे अटेम्प्ट एनीवन म्हणजे 2 असतील ऑप्शन त्याच्यापैकी एक करायचे. मग ते कुठे लिहिलेले आहेत आपण इथं लिहिलेले नाही इथेच लिहिलेले अटेम्प्ट एनीवन. मग यामध्ये काय करायचे ह्या दोन्हीपैकी एक सोडवायचे. मग त्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं असेल एक मध्ये फ्रेज बनवायची म्हणजे आपण वाक्यात उपयोग करा कसं बनवतो मराठीमध्ये. मग त्यामध्ये इथं एक फ्रेज दिलेली असेल फॉर एक्झाम्पल इन्स्टेड ऑफ ही फ्रेज आहे. मग त्याचं तुम्हाला सेंटेन्स बनवायचंय किंवा त्याच्या जर समजा ते नाही करता आलं तुम्हाला तर तुम्हाला सेकंड क्वेश्चन करायचंय ऍड अ क्लॉज
टू द फॉलोइंग सेंटेन्सेस एक्सपांड इन द मिनिंगफुली. म्हणजे एखादं वाक्य असेल ते तुम्हाला एक्सपांड करायचं म्हणजे वाढवायचंय. फॉर एक्झाम्पल, माय अंकल फाउंड अ बेबी. मग त्याच्या पुढे ते बेबी, त्याच्या पुढे तुम्हाला ते सेंटेन्स इन्क्रीज करायचे. तुम्हाला जे वाटते ते इझी वर्ड्स मध्ये पुढे वाढवायचे. आता पुढचा क्वेश्चन 1 बी मधला 1 झाला. आता त्यातलाच क्वेश्चन 2, अटेम्प्ट एनी वन ऍट द प्रिफिक्स आणि सफिक्स. तर प्रिफिक्स आणि सफिक्स कुठे आलं? त्यामध्ये तुम्हाला प्रिफिक्स म्हणजे काय माहितीये का? प्रिफिक्स म्हणजे काय माहितीये का? सांग बरं, प्रिफिक्स म्हणजे काय? शब्दाच्या आधी. व्हेरी गुड, छान. आणि सफिक्स म्हणजे काय? शब्दाच्या नंतर. व्हेरी गुड, छान. म्हणजे आता समजा आहे ना, प्रिफिक्स म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो उपसर्ग आणि सफिक्सला म्हणतो आपण प्रत्यय घटित. तर आता इथं समजा एखादा शब्द आहे पॉसिबल, तर तुम्ही आधी काय लावणार? त्याच्या अनपॉसिबल. आणि तुम्हाला जेव्हा सफिक्स बनवायचं आहे ना, तर इथं समजा अपॉइंट, तर तिथं पुढं करायचं अपॉइंटेड, म्हणजे त्याच्यानंतर 2-3 शब्द येईल असे शब्द तयार करायचा. हे झालं आपलं क्वेश्चन 1 मधला बी. आता त्या बी मधलाच पुढे अजून एक, और मेक अ मिनिंगफुल सेंटेन्सेस युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. मग त्याच्यामध्ये वर्ड्स पॉसिबल, मग त्याचं सेंटेन्स बनवायचं आहे तुम्हाला. हा झाला आपला क्वेश्चन, पूर्ण झाला क्वेश्चन ए. आता आपण दुसरा सेक्शन 2 टेक्स्चुअल पॅसेज 20 मार्क्स. टेक्स्चुअल पॅसेज म्हणजे काय? पुस्तकामध्ये तुम्हाला इथं पॅसेज असणार आहे. मग क्वेश्चन 2 मध्ये पहिला ए बघतोय आपण. पहिला ए कुठे? इथे, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. मग आपल्याला ती काय ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ती करायची. मग त्यामध्ये पहिल्या ए मध्ये आपण 1 बघतोय. त्याच्यामध्ये आहे राईट द वेदर फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे चुकी बरोबर. हा पॅसेज एखादा मी दिलेला नाही तर तिथं पॅसेज असेल तुम्हाला. मग त्या पॅसेज मध्ये पहिलं त्यांनी दिलेलं की चुकी बरोबर लिहा. मग ते तुम्हाला 2 मार्क्सला असणार आहे. ते पॅसेज मध्येच बघून तुम्हाला सोडवायचं. मग त्याच्यामध्येच A2 असणार आहे, अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन करेक्ट ऑर्डर ऑफ द अक्युरन्स. त्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न दिलेले असतील, मग ते पण 2 मार्काला असतील. आता आपण त्यातला A3 बघतोय, राईट द 4 डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. आता A3 मध्ये तुम्हाला इथं बघा, इथं अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस करेक्ट ऑर्डर, हे ह्यातले दुसरा आहे आणि हा तिसरा आहे, राईट द एनी 4 डिस्क्रायबिंग वर्ड्स. म्हणजे पॅसेज मधले वर्णन करणारे शब्द. अशा प्रकारचे म्हणजे हे सगळं जे आहे तुम्हाला पॅसेज मध्येच मिळणार आहे सगळी उत्तरं. क्वेश्चन 4 काय सांगितलेलं आहे? डू ऍज डायरेक्टर. ते पण किती मार्क्सला असणार आहे? 2 मार्क्सला असणार आहे. पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे स्वमत. समजा तुम्हाला आता स्वमत नाही आलं तर तुम्ही काय करायचे? पॅसेज मधलेच मेन मुद्दे तिथं मांडायचे जे स्वमताशी निगडीत असेल. मराठीत आपण लिहितो की नाही स्वमत, मग हा पॅसेज कशा संबंधित आहे ते बघायचं. मग त्याच्याशी संबंधित ज्या लाईन आहे, समजा तुम्हाला नाही लिहिता आलं तर त्या थोड्याशा ऍड करायच्या इथं आणि तुमचं स्वमत मांडायचं. आता त्यातलाच आपण, हा झाला क्वेश्चन 2 मधला ए. त्यातलाच आपण काय बघतोय? बी, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू ऍक्टिव्हिटीज. हा 10 मार्क्सला असणार आहे. हा आता पहिला सेक्शन मधला किती, पूर्ण पॅसेज किती आहे? 20 मार्क्स. म्हणजे एक पॅसेज आपल्याला किती मार्क्सचा असणार आहे? 10 मार्क्सचा. मग 2 पॅसेज, पहिला 10 आणि दुसरा 10. मग आता इथे काय दिलंय? रीड द फॉलोइंग पॅसेज ऍक्टिव्हिटीज, हा 10 मार्क्सला असणार आहे. मग यामध्ये त्यांनी दिले कम्प्लीट द सेंटेन्सेस, हा 2 मार्क्सला असेल. आणि कम्प्लीट द फॉलोइंग वेब, म्हणजे हे डायग्राम पूर्ण करा, हा 2 मार्क्सला असणार आहे. नंतर त्यातलाच आपण क्वेश्चन 2A मधलाच आपण B3 बघतोय. त्यात मध्ये काय दिलेलं आहे त्यांनी? मॅच द वर्ड्स कॉलम विथ देअर मिनिंग. म्हणजे तुम्हाला असे 2 कॉलम दिलेले असतील आणि सेम मिनिंग त्यातलं शोधून लिहायचंय. नंतर पुढचा त्यातलाच B4 आहे, तिथे दिलेले डू ऍज डायरेक्टर, तो पण 2 मार्क्सला असणार आहे. वरचा B3 पण 2 मार्क्सला असणार आहे. आणि नंतर पर्सनल रिस्पॉन्स B5 असणार आहे, तो पण 2 मार्क्सचाच असणार आहे. तो आपल्या, मी तुम्हाला सांगितलं इथं जसं करायचं ना पर्सनल रिस्पॉन्स, तसं दुसऱ्या पॅसेज मध्ये पण तुम्हाला समजा एखादी लाईन आठवत नसेल किंवा इंग्लिशमध्ये तुम्हाला वाक्यरचना समजत नसेल तर तुम्ही काय करायचं? त्याच्याशी संबंधित ह्या पॅसेज मधलीच वाक्यरचना महत्वाची 2-3 लाईन घ्यायच्यात आणि आपल्या ओनच्या लिहायच्यात.
आता हे झाले आपले सेक्शन 2 पर्यंत आले. आता आपण पुढचं बघूया.